नि सा गा pani pani ga pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani ga pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील विशेष कामगिरी व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो. तर आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण जाणून घेत आहोत श्री चंद्रशेखर यांच्याविषयीची माहिती. चंद्रशेखर 17 एप्रिल 1927 रोजी यांचा जन्म झाला आहे. भारताचे एक प्रभावी, धाडसी आणि तत्वनिष्ठ राजकारणी होते. त्यांनी 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. त्यांचे सरकार अल्पमताचे होते आणि ते जनता दलाच्या फुटीर गटातून निर्माण झाले होते, ज्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बाह्य पाठिंबा दिला होता. चंद्रशेखर हे असे दुसरे भारतीय पंतप्रधान होते ज्यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी कोणतेही मोठे सरकारी पद भूषवले नव्हते. त्यांची राजकीय शैली स्पष्ट, व्यक्ती निर्भीड आणि समाजवादी विचारसरणीवर आधारित होती. प्रारंभिक जीवन आणि शिक्षणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. चंद्रशेखर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील इब्राहिमपट्टी या गावात एका राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब शेती व्यवसायाशी संबंधित होते, त्यामुळे त्यांना ग्रामीण भारताचे वास्तव आणि समस्या बालपणापासून जवळून समजल्या. त्यांनी आपले पदवी शिक्षण सतीशचंद्र PG कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून 1950 साली राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली, अर्थात मास्टर डिग्री मिळवली. शिक्षण काळातच ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांना एक जाज्वल्य, स्पष्ट वक्ते आणि संघर्षशील विद्यार्थी नेता म्हणून ओळख मिळाली. त्यांच्यावर समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांचा मोठा प्रभाव होता, त्यामुळे त्यांनी लवकरच समाजवादी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. चंद्रशेखर यांनी दुजादेवी यांच्याशी विवाह केला. त्यांच्या नावावरून बलिया जिल्ह्यात दुजादेवी डिग्री कॉलेज देखील स्थापन करण्यात आले आहे. त्यांना 2 पुत्र होते, पंकज शेखर आणि नीरज शेखर. नीरज शेखर यांनी नंतर राजकारणात प्रवेश करून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. राजकीय कारकिर्दीमध्ये प्रारंभिक राजकीय प्रवास चंद्रशेखर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात प्रजा समाजवादी पक्ष PSP मधून सुरू केली. त्यांनी अल्पावधीतच पक्षात महत्त्वाची पदे भूषवली. बलिया जिल्हा सचिव, उत्तर प्रदेश राज्य संयुक्त सचिव आणि राज्याचे महासचिव अशी. 1962 साली ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले आणि त्यांच्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात झाली. काँग्रेसमध्ये प्रवेश आणि यंग तुर्क ओळख. 1964 साली त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ते यंग तुर्क या गटाचा भाग होते. या गटातील नेते समाजवादी आणि समतेच्या विचारांचे होते आणि त्यांनी पक्षातील पारंपरिक व सत्ताधारी प्रवृत्तींना आव्हान दिले. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अनेक धोरणांवर उघडपणे टीका देखील केली. विशेषतः 1975 मध्ये लादलेल्या आणीबाणीचा त्यांनी तीव्र विरोध केला. आणीबाणी आणि तुरुंगवास. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर विरोधकांवर कारवाई करण्यात आली. चंद्रशेखर यांनाही अटक करण्यात आली आणि त्यांना पटियाला तुरुंगात ठेवण्यात आले होते. हा काळ त्यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता, कारण त्यांनी लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष केला. आणीबाणीनंतर 1977 साली जनता पक्ष सत्तेत आला. चंद्रशेखर हे जनता पक्षाचे अध्यक्ष बनले. या काळात त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र 1880 आणि 1984 या निवडणुकांमध्ये जनता पक्षाला मोठा पराभव सहन करावा लागला.
1983मध्ये चंद्रशेखर यांनी भारत यात्रा ही ऐतिहासिक पदयात्रा काढली. त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये अशी की ह्याची सुरुवात ही कन्याकुमारीवरून सुरू झाली तर राजघाट नवी दिल्ली येथे शेवट झाला. याचं अंतर सुमारे 4260 किलोमीटर आणि सुमारे 6 महिन्यांचा कालावधी या यात्रेसाठी लागला होता. या यात्रेचा उद्देश देशातील सामान्य लोकांच्या समस्या समजून घेणे हा होता. त्यांनी ग्रामीण भारतातील दारिद्र्य, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता जवळून पाहिली. या यात्रेनंतर त्यांनी भारत यात्रा केंद्र आणि भारत यात्रा ट्रस्ट स्थापन केले, जे ग्रामीण विकासासाठी कार्य करत होते. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 1990 ते 1991 हा होता. 1990 साली चंद्रशेखर यांनी जनता दलातून फुटून समाजवादी जनता पक्ष सोशलिस्ट स्थापन केला. काँग्रेसच्या बाह्य पाठिंब्याने ते भारताचे पंतप्रधान बनले. लोकसभेत सर्वात कमी खासदारांचे सरकार असलेलं हे सरकार म्हणून ओळखलं गेलं तर अल्पमत सरकार आर्थिक संकट 1991चा क्रायसिसही त्यांच्या सरकारनं पाहिला. त्यांच्या कार्यकाळात भारत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता. परकीय चलनसाठा अत्यंत कमी झाला होता. क्रेडिट रेटिंग एजन्सीजनी भारताचे दर्जा कमी केला. जागतिक बँक आणि IMF यांनी मदत थांबवली. या परिस्थितीत त्यांनी देशाला आर्थिक दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी सोन्याचे गहाण ठेवण्याचा निर्णय देखील घेतला. हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला कारण तो गुप्तपणे घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये गल्फ युद्धादरम्यान त्यांनी अमेरिकन लष्करी विमानांना भारतातील विमानतळांवर इंधन भरण्याची परवानगी दिली. यामुळे भारताचे पश्चिमी देशांशी संबंध सुधारले. 6 मार्च 1991 रोजी काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे चंद्रशेखर यांना 21 मार्च 1991 रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामध्ये त्यांची संसदीय कारकीर्द राज्यसभा संसद सदस्य म्हणून 1962 ते 1977 या कालावधीसाठी ते राहिले. तर लोकसभा सदस्य म्हणून बलियामध्ये ते 1977, 1980, 1989, 1991, 1996, 1998, 1999 आणि 2004 या वर्षांसाठी ते लोकसभा सदस्य होते. 1984 वगळता त्यांनी सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. तर पंतप्रधान असताना त्यांनी विविध मंत्रालये स्वतःकडे ठेवली होती, जसे की संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, आर्थिक धोरण आणि सुधारणा. त्यांचे आर्थिक सल्लागार डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्यांनी आर्थिक उदारीकरणासाठी काही धोरणात्मक कागदपत्रे तयार केली होती, मात्र सरकार कोसळल्यामुळे ती अंमलात आणता आली नाहीत. तर श्रोते हो, हे होते आजचे माहितीपूर्ण सत्र व्यक्तिविशेष. यासोबतच मी RJ शीतल आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. तेव्हा ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.